ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। कृषी आणि जनविकास प्रतिष्ठान पारनेर यांच्या वतीने आयोजित पारनेर भूषण पुरस्कार कार्यक्रम महाराष्ट्र दिनी दिमाखात संपन्न झाला। विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पारनेर तालुक्यातील गुणवंत नागरिकांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरिभक्तपरायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे म्हणून भाई कमलानंदजी उपस्थित होते, तर डॉक्टर विद्या कावरे यांच्यासह आयोजक पत्रकार अरुणराव आंधळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। गुणवंतांच्या पाठीवरती शाबासकीची थाप या संकल्पनेमधनं सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये पारनेर तालुक्यातील 16 गुणवंत व्यक्तींना पारनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंतांच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, उद्योग, महिला सक्षमीकरण, क्रीडा आणि आदिवासी विकास क्षेत्रामधील योगदानाचे कौतुक केले। दरम्यान पुरस्कार प्राप्त मान्यवर श्री प्रदीप मारुती वाघमारे, यशस्वी उद्योजक श्री चंद्रभान शेठ चिकणे, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि समाजसेवक श्री सुदाम एकनाथ आंधळे, प्रशासकीय अधिकारी मंत्रालय सौ शिल्पा संभाजी बेलोटे, यशस्वी उद्योजिका तसेच सौ मंदाकिनी पुजारी, शिक्षक सुपरवायझर श्री काशीनाथ पंढरीनाथ आंधळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुरेश सुखलाल अडसूल, समाजसेवक तसेच श्री धनंजय निमसे, उद्योजक कासारी तसेच श्री रामचंद्र सुपेकर, आदर्श शिक्षक आणि समाजसेवक सौ जयश्री मधुकर शिंदे, महिला सक्षमीकरण सौ सुनीता काशीनाथ खरमाळे, आदर्श महिला बचत गट श्री महेंद्र पांढरकर, कृषी विभाग सौ मंगल मोहन पळसकर, सौ सुनीता संतोष चौगुले, सौ सुनीता तुकाराम पाडळे, महिला सक्षमीकरण श्री अभयसिंह भुसारे पाटील, आदिवासी शिक्षण संस्था श्री हिरामन चिकणे, आदिवासी सक्षमीकरण आणि श्री ऋषिकेश आवटी, क्रीडा शिक्षण। या कार्यक्रमासाठी पारनेर तालुका आणि नगर जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, उद्योजक, नागरिक हजर होते। तर यावेळी बोलताना हरिभक्तपरायण नारायण महाराज जाधव यांनी समाजामधील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली आहे। तर भाई कमलानंदजी यांनी प्रशासकीय क्षेत्रामधील अनुभव सांगताना युवकांना प्रेरणा दिली आहे। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अरुणराव आंधळे पाटील यांनी उपस्थित सर्वांचेच आभार मानले आणि पुढील वर्षाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात। हा पुरस्कार पारनेर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरणार आहे, असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी आणि जनविकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम केले। आपल्या सामाजिक कार्यामध्ये आपली भूमिका विशेष रूपाने या पारनेर तालुक्यासाठी या ठिकाणी बजावलेली आहे, तर त्यांचा सत्कार आमचे उद्योजक अरुणजी आंधळे पत्रकार त्यांनी ही योजना केली आणि त्याच्यामध्ये सर्व त्यांच्या सहकार्याने कृषी आणि जनविकास प्रतिष्ठान ह्या माध्यमातून हा जो सत्कार केलेला आहे, हा सत्कार म्हणजे सर्व संतांचे, भगवंताचे आणि समाज जनता जनार्दनाचे त्यांना आज मिळालेले आशीर्वाद आहे। खरं तर असं आहे की या तालुक्यामध्ये सर्वात शेवटचं जे संतरत्न झाले ते म्हणजे नळोबा आहे आणि त्या नळोबा यांचं असं वाङ्मय झालेलं आहे की सर्व विश्वात अतिवंदनीय किंवा अनुसरणीय वाङ्मय आहे। त्या भूमीमध्ये ही अशा प्रकारची नररत्न किंवा नारीरत्न उत्पन्न होणं आणि या सेवेमध्ये अंतर्मुख वृत्तीनं समाजाच्या उत्थानासाठी भाग घेणं हे काही नवल किंवा आश्चर्य नाही। म्हणून इथं न सरे लुटिता मागे बहुताजनी जुनाट हे खामी उघडली, कितीही लोकांनी लूट केली तरी सुद्धा ही खामी कधी ज्ञानाची खामी संपणारी नाही। त्याच कार्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे आमचे परम प्रेमास्पद बुद्धवर्य गणपती वाफारे, अरुणजी आंधळे आणि त्यांचे सहकारी यांनी हा अत्यंत घागर में सागर, घागरीमध्ये जसा एखादा समुद्र भरावा तसा अगदी थोड्या काळात आणि थोड्या लोकांच्या मध्ये, परंतु एक त्याच्यामध्ये आदर्श अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्या ठिकाणी आमचं विनाकारण कौतुक केलं जातं अधिकार नसताना, परंतु एक मात्र आज मलाही माझं भाग्य वाटतं की तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे भरू। या ठिकाणी एवढी मोठी खान उघडलेली आहे, पण मलाही
आपल्या या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये आणि स्त्री क्षेत्रामध्ये त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांना एक प्रकारची ऊर्जा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचं हे जे कार्यक्रम आहे याचं आपल्या चरणाजवळ येणं झालं आणि आम्हाला या ठिकाणी ह्या पुरस्काराच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होण्याचं भाग्य हे सुद्धा आमच्या जीवनातील एक परम आनंदाचे क्षण आहे. आज या ठिकाणी पारनेर येथे दुसरा पालघर भूषण पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन आळंद देऊन हरिभक्त परायण डॉक्टर नारायण महाराज जाधव या ठिकाणी आले. त्यांच्या शुभ हस्ते हा दुसरा पारनेर भूषण पुरस्कार सोहळा या ठिकाणी आज पार पडत आहे. पारनेर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महान व्यक्तींचा, संस्थांचा आणि महिलांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याही वर्षी मागच्या वर्षी देखील अशाच प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता. त्यावेळी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते तो पुरस्कार वितरण झालं होतं. यावर्षी भाई कमलानंदजी IAS नवी दिल्ली आणि डॉक्टर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार पार पडला. सर्व विजेत्यांचे, सर्व पुरस्कारार्थींचे कृषी व जनविकास प्रतिष्ठानतर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.